Hello students, welcome to this class of the physics. तर लास्ट टाइम आपण क्रॅमर्स रूल स्टडी करत होतो. तर क्रॅमर्स रूल मध्ये काय करायचे आहे तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलेलं आहे की तीन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फोर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. एक आहे डेल्टा, दुसरा आहे डेल्टा 1, तिसरा आहे डेल्टा 2 आणि चौथा आहे डेल्टा 3. ओके, आता क्रॅमर रूल्सचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया की ज्याच्या सहाय्याने काय करू शकतो आपण 3 अननोन जर असतील तर त्याचा आपण व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. तर इथं क्वेश्चन लिहिलेलं आहे बघा, बाय युझिंग क्रॅमर्स रूल सॉल्व एक्स वाय अँड झेड. एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. ओके, इक्वेशन्स काय आहेत बघा, 2x - y + 3z = 9. आफ्टर दॅट x + y + z = 6. ओके, x + y + z = 6 and x minus y + z = 2. ओके, तर या पद्धतीने हे इक्वेशन्स आहेत. ओके, आता सुरुवातीला आपल्याला डेल्टा फाइंड आउट करायचा आहे. डेल्टा म्हणजे डिटर्मिनंट कसा येणार बघा, डेल्टा म्हणजे सुरुवातीला येणार आहे लेफ्ट हँड साइडच्या सगळ्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा 2 - 1 आणि 3 आहे. मग इथं काय लिहिणार मी 2 - 1 3. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनचे सगळे कोऑर्डिनेट x + y + z, म्हणजे इथं कोऑर्डिनेट नाही म्हणजे किती असतो 1 1 and 1 असणार आहे. सो इट इज 1 1 and 1 आणि त्याच्यानंतर 1 - 1 आणि 1 येणार आहे. 1 - 1 and 1 येणार आहे. सो दिस इज दी डेल्टा. ठीक आहे, आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. कॅल्क्युलेशन लास्ट टाइम देखील तुम्ही केलेलं होतं. 2 इन ब्रॅकेट काय होणार आहे, 2 चा कॉलम सोडायचा म्हणजे ते 2 च्या खालचं 1 1 सोडायचं आणि बाकीच्या 4 चं इथलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. आता तर 1 × 1 होणार आहे 1 मायनस, ओके, 1 × -1 म्हणजे होणार आहे -1. ओके, हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता याच्यानंतर मायनस ऑफ -1 म्हणजे किती येणार आहे, मायनस ऑफ -1 म्हणजे +1 येणार इन ब्रॅकेट. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 × 1 दॅट इज 1 मायनस 1 × 1 दॅट इज 1 येणार आहे. आणि त्याच्यानंतर येणार आहे आता +3 इन ब्रॅकेट. ओके, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन या 4 टर्मचा आता करायचं आहे. म्हणजे 3 इन ब्रॅकेट लिहायचं असेल तर 3 चा कॉलम सोडायचा आणि बाकीच्या 4 व्हॅल्यूचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × -1 दॅट इज -1, 1 × 1 दॅट इज 1 दॅट इज -1. ओके, सो या पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, लक्षात घ्या. सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 - -1 म्हणजे किती होणार आहे, 1 + 1 दॅट इज 2 होणार, प्लस 1 इन ब्रॅकेट 0 होणार आहे, प्लस -1 - 1 म्हणजे -2, -2 × 3 म्हणजे काय होणार आहे, हे -6 होणार आहे, दॅट इज -6. ओके, सो देअरफॉर इट इज 2 × 2 4, 4 - 6 and therefore डेल्टाची व्हॅल्यू येणार आहे -2. तर या पद्धतीने आपण डेल्टा कॅल्क्युलेट केला सुरुवातीला. झालं. आता डेल्टा 1 काढायचा आहे. कारण एकदा डेल्टा 1 डेल्टा 2 आणि डेल्टा 3 तुम्ही कॅल्क्युलेट केला तर त्याच्यानंतर पुढे काय आहे, खूपच इझी आहे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढणं. म्हणजे डिटर्मिनंट फक्त तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. नेक्स्ट आता काढूया आपण डेल्टा 1 ची व्हॅल्यू. डेल्टा 1 काढत असताना काय करायचं आहे, फर्स्ट कॉलम रिप्लेस करायचा आहे. फर्स्ट कॉलम कितीने रिप्लेस करायचा, D1 D2 D3 न, म्हणजे काय राईट हँड साइडच्या व्हॅल्यू 3 6 आणि 2 न, सॉरी 9 6 आणि 2 न. ओके, सो 9 6 आणि 2 इथं लिहितो मी आणि बाकी सेकंड आणि थर्ड कॉलम ऍज इट इज, दॅट इज -1 1 -1 and 3 1 and 1 आणि हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. इज इक्वल टू 9 इन ब्रॅकेट या 4 टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. 1 × 1 दॅट इज 1 मायनस 1 × -1 दॅट इज -1. ओके, त्याच्यानंतर मायनस ऑफ -1 म्हणजे काय होणार आहे, +1 इन ब्रॅकेट 6 × 1 दॅट इज 6 मायनस
2 into 1 that is equal to 2. Okay, plus 3 in bracket, 3 in bracket काय होणार आहे, 6 into -1 that is -6 minus, okay, 1 into 2 that is equal to 2. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, लक्षात येते का बघा. सो 9 in bracket 1 minus -1 म्हणजे 1 plus 1 that is 2 येणार आहे, प्लस 1 in bracket 6 minus 2 म्हणजे किती येणार आहे, 4 येणार आहे, प्लस 3 in bracket -6 minus 2 म्हणजे -8 होणार आहे. So therefore it is 9 2s are 18 plus 4 minus 24. Okay, so 18 plus 4 22, 22 minus 24 म्हणजे काय येणार आहे, ही डेल्टा 1 ची व्हॅल्यू, डेल्टा 1 ची व्हॅल्यू देखील -2 येते. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा 1. ओके, तर या पद्धतीनं डेल्टाची व्हॅल्यू झाली, डेल्टा 1 ची व्हॅल्यू झाली. आता डेल्टा 2 ची व्हॅल्यू काढूया. आता डेल्टा 2 इज इक्वल टू, डेल्टा 2 काढत असताना आपल्याला सेकंड कॉलम फक्त रिप्लेस करायचा आहे. फर्स्ट आणि थर्ड ऍज इट इज येणार आहे. फर्स्ट कॉलम आहे 2 1 1, 2 1 1. सेकंड कॉलमला 9 6 अँड 2 लिहिणार आहे आणि थर्ड कॉलम इज 3 1 1. ओके, याचं सोल्युशन करायचं आहे आता. 2 in bracket 6 into 1 that is 6 minus 2 into 1 that is 2. ओके, -9 आता, कारण प्लस मायनस प्लस असं करतोय माहिती आहे ना. 9 in bracket क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 1 into 1 that is 1 minus 1 into 1 that is 1 plus 3 in bracket, okay, 1 into 2 that is 2 minus 6 into 1 that is equal to 6. And therefore here डायरेक्टली व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून लिहितो मी. 6 minus 2 म्हणजे किती येणार आहे, 4 येणार. 4 into 2 that is equal to 8. सेकंड टर्म 0च होणार आहे, कारण 1 minus 1 0, 0 into -9 म्हणजे 0च होणार आहे. ओके, म्हणजे हे झालं -0 आणि थर्ड टर्म येणार आहे 2 minus 6 म्हणजे -4 आणि -4 into 3 म्हणजे किती होणार आहे, -12 होणार आहे. आता 8 minus 12 होणार, 8 minus 12 म्हणजे किती होणार आहे, -4 होणार आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा 2. ही झाली डेल्टा 2 ची व्हॅल्यू. आता डेल्टा 3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. डेल्टा 3 ची व्हॅल्यू, ओके. आता डेल्टा 3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं आहे, थर्ड कॉलम रिप्लेस करायचं आहे. फर्स्ट 2 कॉलम ऍज इट इज येणार आहे, दॅट इज 2 1 and 1. आफ्टर दॅट -1 1 and -1 and थर्ड कॉलम होणार आहे दॅट इज 9 6 and 2. That is the third column. Okay, so therefore delta 3 is equal to 2 in bracket 1 into 2 that is 2 minus 6 into -1 that is equal to -6. Okay, after that minus of -1 म्हणजे काय होणार आहे, +1 in bracket 1 into 2 that is 2 minus 6 into 1 that is equal to 6. Okay, and after that plus 9 in bracket 1 into -1 that is -1. Okay, and -1 into 1 that is -1. Okay, minus of 1 into 1. ठीक आहे. आता बघा 2 in bracket 2 minus -6 म्हणजे 2 plus 6 म्हणजे किती होणार, 8 होणार आहे, प्लस 1 in bracket 2 minus 4 that is -4 प्लस 9 in bracket -1 म्हणजे -2. टोटल 16 -4 -18 असं होणार आहे. सो डेल्टा 3 ची फायनल व्हॅल्यू आपली काय येणार आहे बघा, दॅट इज -4 म्हणजे -18 प्लस 16 केलं तर -2 होणार, -2 आणि -4 म्हणजे -6 आन्सर येणार आहे. तर या पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. बघा, डेल्टाची व्हॅल्यू आली होती -2, डेल्टा 1 ची व्हॅल्यू पण -2 आली होती, डेल्टा 3 ची व्हॅल्यू किती आली होती, सॉरी डेल्टा 2 ची व्हॅल्यू किती आली होती, दॅट इज -4.
आणि डेल्टा 3 ची व्हॅल्यू आलेली आहे -6. आता XYZ ची व्हॅल्यू कशा काढायची असतं? x इज इक्वल टू डेल्टा 1 डिवायडेड बाय डेल्टा. सो -2 डिवायडेड बाय -2. सो आन्सर येणार आहे 1. सो x ची व्हॅल्यू आली 1. त्याच्यानंतर y इज इक्वल टू डेल्टा 2 डिवायडेड बाय डेल्टा होणार आहे. दॅट इज -4 डिवायडेड बाय -2. ओके, -4 डिवायडेड बाय -2 म्हणजे 2 येणार आहे. आणि z ची व्हॅल्यू होणार आहे दॅट इज डेल्टा 3 डिवायडेड बाय डेल्टा. ओके, डेल्टा 3 डिवायडेड बाय डेल्टा म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार आहे बघा. दॅट इज -6 डिवायडेड बाय -2 दॅट इज इक्वल टू 3. सो इन दिस वे XYZ ची व्हॅल्यू किती येणार आहेत? x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2 अँड z इज इक्वल टू 3. तर या पद्धतीने XYZ च्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. कारण 3 इक्वेशन आणि 3 अननोन जर असतील तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप डिफिकल्ट असतो. थोडंसं डिटर्मिनंटचं प्रॅक्टिस केलं आणि क्रॅमर्स रूल जर यूज केला, डिटर्मिनंटचं फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. अनेक वेळा प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला थोडंसं फास्ट प्रॅक्टिस होईल, त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. ठीक आहे. आणि या पद्धतीनं क्रॅमर्स रूल यूज करून काय करू शकतो आपण? अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. लक्षात आलं? 2च व्हेरिएबल असेल तर क्रॅमर्स रूल वापरायची गरज नाही. तोच फक्त व्हेरिएबल. 3 व्हेरिएबल असले तरच काय करायचं? क्रॅमर्स रूल वापरायचा. ओके, फिजिक्समध्ये 3 पेक्षा जास्त व्हेरिएबल आयडेंटिफाय करायचे नसतात, मॅक्सिमम 3. आणि 3 व्हेरिएबल असलं तर ते आपल्या सिंपल मेथडनं सॉल्व्ह करता येत नाही. आता फक्त 2 व्हेरिएबल जर असले तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार बघा. तिथं काय क्रॅमर्स रूल वापरायची गरज नाही, फक्त 2च व्हेरिएबल असले तर. एक क्वेश्चन बघूया. हे तुम्ही 10th पर्यंत केलेलं असणार आहे मॅथमॅटिक्स मध्ये. जस्ट फॉर रिव्हिजन घेतोय. सपोज x मायनस 2y इज इक्वल टू सपोज किती आहे? 6 आहे. आणि 2x प्लस 3y इज इक्वल टू काय आहे? 9 आहे. तर x आणि y ची व्हॅल्यू काढा. तर इथं क्रॅमर्स रूल वापरत बसायची गरज नाही. लक्षात घ्या, जी मेथड सोपी आहे आणि ज्यानं लवकर सोल्युशन येणार आहे ती मेथड यूज करायची. आता ही मेथड कशी सॉल्व्ह केली असणार तुम्ही? तर सुरुवातीला याच्यातलं x किंवा y कॅन्सल आउट करायचं, बरोबर आहे ना? आता इथे बघा, x मायनस 2y प्लस 6 आहे आणि 2x प्लस 3y इज इक्वल टू 9 आहे. आता फर्स्ट इक्वेशनला काय करूया? 2 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये काय येणार आहे? 2x येईल आणि त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करूया. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. तर 2च व्हेरिएबल आहेत. 2 व्हेरिएबल म्हणजे x आणि y. 2च अननोन आहेत. व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा 2च अननोन आहेत. या 2 अननोनच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आणि 2 इक्वेशन आहेत. तर इक्वेशन काय करणार आहे? 1 मल्टिप्लाइड बाय 2 करणार आणि त्याच्यानंतर मायनस त्याच्यामधून काय करणार आहे? इक्वेशन 2 मायनस करणार आहे. इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर काय होणार आहे? 2x मायनस 4y इज इक्वल टू काय येणार आहे? 12 होणार आहे. प्रत्येक टर्मला 2 न मल्टिप्लाय केलंय. 2x मायनस 4y प्लस 12 मायनस याच्यामधून सेकंड इक्वेशन मायनस करणार आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? 2x प्लस 3y इज इक्वल टू 9 आहे. ओके, सो मायनस करायचं आहे आपल्याला इथं. मायनस केल्यावर बघा 2x मायनस 2x 0. त्याच्यानंतर मायनस 4y मायनस 3y म्हणजे काय होणार आहे? मायनस 7y होणार. कारण मायनस 4y मधून 3y मायनस करायचं आहे. मायनस 4y मायनस 3y म्हणजे मायनस 7y. 12 मायनस 9 इज इक्वल टू 3 म्हणजे y इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस 7y इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू मायनस ऑफ 3/7 येणार आहे. या पद्धतीने y ची व्हॅल्यू आली. आणि मग x ची व्हॅल्यू कशी काढणार आहे? आलेली y ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस करूया. ओके, सो x मायनस 2 y ची व्हॅल्यू आहे मायनस 3/7 इज इक्वल टू 6. सो x मायनस मायनस प्लस होणार आहे. 3 इंटू 2 6/7 इज इक्वल टू 6 येणार आहे. सो x इज इक्वल टू 6 मायनस 6/7. सो x इज इक्वल टू 7 6 आर 42 minus 6 divided by 7. So x is equal to 42 minus 6. म्हणजे किती येणार आहे? 56 divided by 7. This is the value of x. Okay. So in this way you can do the calculation. म्हणजे 2च अननोन असतील आणि 2 इक्वेशन असेल तर आपली ही सिंपल मेथड सर्वांना जी माहिती असेल, ओके, ती मेथड यूज करायची आहे. आणि 3 इक्वेशन 3 अननोन असेल तर तुम्हाला थोडंसं क्रॅमर्स रूलचं प्रॅक्टिस करावं लागेल. त्यानंच आपण काय करू शकतो? फास्टली सॉल्व्ह करू शकतो. अदरवाइज कुठल्या इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करायचं याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतंय. 3 इक्वेशन 3 अननोन असले तर त्याच्यामुळे ते थोडंसं प्रॅक्टिस करा.
या ज्या मॅथमॅटिकल टेक्निक्स आहेत या फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याचं प्रॅक्टिस सुरुवातीला फिजिक्सचा स्टडी करायच्या अगोदर हे बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ना ते सगळं अगदी व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करावं लागणार आहे. ओके स्टुडंट्स, तर नेक्स्ट पार्ट आपण थोडासा ट्रिग्नोमेट्रीकडे जाणार आहे आणि ट्रिग्नोमेट्रीकडे जाण्यासाठी सुरुवातीला अँगलची कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके अँगल. आता अँगल जे आहे ते फिजिक्स मध्ये दोन प्रकारचे अँगल आपण यूज करतोय. फर्स्ट इज द प्लेन अँगल. ओके प्लेन अँगल जो 10th पर्यंत आतापर्यंत जो तुम्ही स्टडी करत आलेला आहे दॅट इज द प्लेन अँगल. अँड सेकंड इज द सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगलची कन्सेप्ट कदाचित तुम्ही आतापर्यंत ऐकलेली नसेल, ती कन्सेप्ट देखील आपल्याला इथं आता क्लिअर करायची. ओके सो देर आर टू टाइप्स ऑफ अँगल, प्लेन अँगल अँड द सॉलिड अँगल. असे दोन अँगल्स आहेत, लक्षात घ्या. ओके प्लेन अँगल अँड द सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय असतं, हा 2 डायमेन्शनल अँगल असतो. 2 डायमेन्शनल अँगल आहे. आणि सॉलिड अँगल म्हणजे काय आहे, इट इज अ 3 डायमेन्शनल अँगल आहे. इट इज अ 3 डायमेन्शनल अँगल. ठीक आहे. तर सुरुवातीला प्लेन अँगल आणि ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट स्टडी करूया आणि त्याच्यानंतर मग सॉलिड अँगल कडे आपल्याला जायचंय. तर सुरुवातीला प्लेन अँगल किंवा जस्ट त्याला अनेक वेळा तुम्ही अँगल म्हणताय. ओके दॅट इज द प्लेन अँगल. प्लेन अँगलचा पार्ट स्टडी करूया. आता प्लेन अँगल म्हणजे काय, तर अँगल इज फॉर्म्ड व्हेन 2 रेज ऑर 2 लाईन इंटरसेक्ट ॲट अ कॉमन पॉइंट. अँगल कधी फॉर्म होतोय, ज्यावेळी 2 लाईन्स किंवा 2 रेज, लक्षात घ्या, एका कॉमन पॉइंटला इंटरसेक्ट करतात, तर त्या 2 लाईनच्या मध्ये काय होतोय, अँगल फॉर्म होतोय. ओके अँगल इज फॉर्म्ड बाय 2 intersecting lines or rays. दोन रेज, दोन इंटरसेक्टिंग लाईन्स किंवा दोन इंटरसेक्टिंग रेजच्या मध्ये काय होतोय, अँगल तयार होतोय. म्हणजे याची डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम विल बी लाईक दिस. ओके दिस इज द डायग्राम. बघा, these are the two rays which are emerging from a common point that is O. ओके तर या दोन लाईन्सच्या मध्ये जो अँगल तयार होतो ना, त्याला काय म्हणतो आपण, प्लेन अँगल असं म्हणतो. सो अँगल बिटवीन 2 लाईन्स इज कॉल्ड एज प्लेन अँगल थोडक्यात. ओके प्लेन अँगल म्हणजे काय असणार आहे, अँगल बिटवीन 2 लाईन्स. अँगल बिटवीन 2 लाईन्स इज कॉल्ड एज प्लेन अँगल. ठीक आहे. म्हणजे दोन लाईन मध्ये किती ओपनिंग आहे किंवा एक रे दुसऱ्या रे पासून किती डिग्री, किती अमाऊंट न टर्न केलेला आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अँगल. अँगलचे डिफरंट कन्सेप्ट आहेत, डिफरंट डेफिनेशन आहेत. मॅथ्सच्या बुकमध्ये तुम्ही डेफिनेशन बघाल किंवा आणखी नेटवर गेला तर आणखी भरपूर डेफिनेशन मिळतील. अँगल कधी फॉर्म होतोय, दोन लाईन किंवा दोन रेस एकमेकाला एका कॉमन पॉइंटला इंटरसेक्ट करत असतील तर. अँगल म्हणजे बेसिकली काय, एक रे दुसऱ्या रे पासून किती अमाऊंट न टर्न झालेला आहे. ओके पहिला रे दुसऱ्या रे पासून किती अमाऊंट न टर्न झालेला आहे, त्या टर्नलाच काय म्हणायचं, अँगल असं म्हणायचं. आणि प्लेन अँगल म्हणजे पर्टिक्युलरली काय असणार आहे, दोन लाईन्स मधला जो अँगल असतो, दोन लाईन्स मधला अँगल किंवा दोन इंटरसेक्टिंग प्लेन्स मधला जो अँगल आहे, दोन प्लेन मधला अँगल, याला काय म्हणायचं, प्लेन अँगल असं म्हणायचं. ओके आता प्लेन अँगल डिनोट करण्यासाठी आपण अनेक सिम्बॉल वापरतोय, ग्रीक अल्फाबेट. ओके सिम्बॉल कुठले कुठले वापरतोय लक्षात घ्या. ओके सिम्बॉल्स युज्ड to represent angle.
ओके. काही वेळेला आपण अल्फा सिंबल वापरतो, काही वेळेला बीटा वापरतो, काही वेळेला गॅमा देखील वापरतो, काही वेळेला डेल्टा वापरतो, काही वेळेला थीटा वापरतो. ओके. काही वेळेला फाय देखील सिंबल वापरतो. ओके. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा, फाय या पद्धतीचे सिंबल आपण वापरतो. हे सगळे ग्रीक अल्फाबेट आहेत, ते तुम्हाला माहिती पाहिजेत. अल्फा, दिस इज बीटा, दिस इज गॅमा, दिस इज डेल्टा. याला काय म्हणतो आपण? थीटा असं म्हणतो. आणि याला म्हणतो आपण फाय, PHI, फाय. हे नंबर ऑफ सिंबल, कुठलाही सिंबल वापरलं जाऊ शकतं. ओके. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी नंबर ऑफ अँगल्स असतील, एकच अँगल असेल तर जनरली आपण मोस्टली काय करतो? थीटा सिंबल वापरतो. आणि नंबर ऑफ अँगल्स असले तर मग अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा, फाय या पद्धतीने आपण सिंबल हे यूज करू शकतो. ओके. आता अँगल मेजरमेंटसाठी SI युनिट काय आहे बघा. सुरुवातीला MKS युनिट बघूया आणि त्याच्यानंतर SI युनिट बघूया. तर अँगल मेजरमेंटचं MKS सिस्टीम जी आहे, MKS सिस्टीम, मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम, मीटर किलोग्राम सेकंड या सिस्टीम मध्ये अँगलचं युनिट आहे डिग्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 डिग्री हे रिप्रेझेंट करताना असं लिहितो. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री हे सगळ्यांना माहितीच असेल. ठीक आहे. डिग्री हे युनिट वापरलं जातं. आणि लक्षात घ्या, 1 कंप्लीट रिव्हॉल्युशनचा अँगल किती डिग्री असतो बघा. सपोज हा फर्स्ट इनिशियल रे आहे. ओके. आणि याचं एक कंप्लीट रिव्हॉल्युशन आपण केलं. एक कंप्लीट रिव्हॉल्युशन केलं तर अँगल किती येतो? 360 डिग्री येतो. हे सगळ्यांना माहित असेल. 1 कंप्लीट रिव्हॉल्युशनचा अँगल असतो 360 डिग्री. किंवा हा रे आपण काय केला? हाफ रिव्हॉल्युशन काय केला? रिव्हॉल्व केला. हाफ रिव्हॉल्युशन म्हणजे हे जे 2 रे आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असतील तर त्यांच्यामध्ये अँगल किती असतो? 2 रे मध्ये 180 डिग्री असणार आहे. त्याचबरोबर हा जो रे आहे, ओके, हा या पद्धतीने जर टर्न केला, 1/4 रिव्हॉल्युशन केलं, 1/4 रिव्हॉल्युशन, कंप्लीट रिव्हॉल्युशनला 360 डिग्री, हाफ रिव्हॉल्युशनला 180 डिग्री आणि क्वार्टर रिव्हॉल्युशन जर केलं तर हा अँगल जो येणार आहे तो किती येणार आहे? 90 डिग्री. म्हणजे एक अँगल मधले हे 2 लाईन किंवा 2 रे जे आहेत त्याच्यामधला एक रे हॉरिझॉन्टल आणि दुसरा रे व्हर्टिकल असेल तर त्यांच्यामध्ये अँगल किती येणार आहे? 90 डिग्री. तर हे अँगल बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच असतील. आता MKS सिस्टीम मध्ये डिग्री वापरतो, परंतु SI सिस्टीम मध्ये आपण डिग्री हे युनिट यूज करत नाही. ओके. तर SI सिस्टीम मध्ये अँगल मेजरमेंटसाठी आपल्याला काय करावं लागतं? रॅडियन हे युनिट यूज करावं लागतं. रॅडियन. कारण अँगल मेजरमेंटसाठी रॅडियन हे युनिट डिसाईड केलेलं आहे. आता फिजिक्समध्ये अनेक वेळा रॅडियन मधली अँगलची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. आता रॅडियन मधला अँगल म्हणजे काय असतं बघा. ही थोडीशी कन्सेप्ट आपण बघूया आणि डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्व्हर्जन कसं करणार आहे तुम्ही. ओके. हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. तर अँगल इन रॅडियन म्हणजे काय? Angle in radian is defined as angle in radian is defined as ratio of arc length to radius. Ratio of arc length to radius of circle. बघा, अशी अँगल इन रेडियनची डेफिनेशन आहे. आता रेडियन रिप्रेझेंट कसं करतात? फॉर एक्झाम्पल रेडियन मधला अँगल तर या पद्धतीनं म्हणजे फॉर एक्झाम्पल काय लिहिणार आहे? 3 रेडियन हा अँगल असेल तर 3 रेडियन असं लिहितात किंवा 2 रेडियन. काही वेळेला त्याच्या डोक्यावर 2 च्या डोक्यावर काय करायचं आहे? C लिहायचं. ओके. म्हणजे एक तर रॅड हे सिंबल तर लिहायचं, कंप्लीट रॅडियन लिहिण्याऐवजी शॉर्ट मध्ये रॅड लिहायचं किंवा त्याच्या टॉपला काय करायचं? एक स्मॉल सी काढायचं. स्मॉल सी म्हणजे त्याचा मिनिंग घ्यायचा आहे रॅडियन. रीड कसं करायचं आहे? 2 रॅडियन असं. आता अँगल इन रेडियनची डेफिनेशन कशी आहे? रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ द सर्कल. सो अँगल इन रेडियन म्हणजे थीटा सी म्हणजे अँगल इन रेडियन इज इक्वल टू काय असणार आहे? आर्क लेंथला आपण सिंबल S वापरतोय, S, आणि रेडियसला सिंबल कॅपिटल R वापरतोय, S/R. आता हे डायग्रॅमॅटिकली थोडंसं अंडरस्टँड करून बघा. अँगल इन रेडियन कसा फाइंड आउट करतात किंवा अँगल इन रेडियनची कन्सेप्ट कशी आहे.
Suppose this is one circle. Here there is a center of circle. This is the initial ray and this is the terminal ray, or it is also called as final ray. Okay, so this is the second ray. ठीक आहे. आता या दोन रेजच्या मध्ये काय तयार होणार आहे? अँगल थीटा फॉर्म होणार आहे. तर हा अँगल थीटा इन रेडियन कसं येणार आहे? तर या दोन रेच्या मध्ये एक आर्क असणार आहे, बरोबर आहे ना? दिस इज द आर्क. दिसतोय का एवढा आर्क? या आर्कची काहीतरी लेंथ असणार आहे यस, आणि त्याचबरोबर या सर्कलची काहीतरी रेडियस पण असणार आहे आर. ओके, तर ही आर्क लेंथ म्हणजे त्या अँगलच्या समोर असणारा आर्क, त्या आर्कची लेंथ डिवायडेड बाय त्या सर्कलची रेडियस. ओके, याला काय म्हणतो आपण? अँगल इन रेडियन असं म्हणतो. ओके, तर ही अँगल इन रेडियनची या पद्धतीने कन्सेप्ट आहे. अँगल इन रेडियन कसं कॅल्क्युलेट करतोय? तर आपण आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस करतोय. आता 1 रेडियन अँगल एक्झॅक्टली कधी फॉर्म होतोय बघा. तर याच्यामध्ये जर इफ एस इज इक्वल टू जर आर झालं, म्हणजे आर्क लेंथ रेडियस एवढीच जर झाली, देन थीटा इज इक्वल टू काय येणार? एक्झॅक्टली 1 रेडियन येणार, बरोबर आहे ना? आर्क लेंथ एक्झॅक्टली इक्वल टू आर झालं, रेडियस एवढी आर्क लेंथ झाली, तर इथं जो अँगल फॉर्म होणार ना, तो किती फॉर्म होणार आहे? 1 रेडियनचा अँगल फॉर्म होणार आहे. म्हणजे 1 रेडियनचा अँगल म्हणजे काय होणार आहे? अँगल फॉर्मड बाय आर्क लेंथ, अँगल फॉर्मड ऍट द सेंटर बाय द आर्क लेंथ इक्वल टू रेडियस, असं आपण लिहू शकतो. 1 रेडियन इज काय असतं? अँगल फॉर्मड बाय आर्क ऑफ लेंथ, angle formed by arc of length equal to radius, okay, at the center of circle. Center of circle. Okay, तर अशी याची डेफिनेशन आहे. 1 रेडियन अँगल कधी फॉर्म होतो? जर रेडियस एवढी आर्क लेंथ झाली तर काय होणार आहे? 1 रेडियन अँगल फॉर्म होणार आहे. आता ही झाली कन्सेप्ट ऑफ अँगल इन रेडियन. आता डिग्री टू रेडियन मध्ये कन्व्हर्जन कसं करणार बघा. डिग्री टू रेडियन आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. आता काय करूया आपण? कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन घेऊया आपण. ओके ओके, 1 रिव्हॉल्युशन आपण घेऊया. तर बघा, फॉर 1 कम्प्लीट रिव्हॉल्युशन, ओके, एक रिव्हॉल्युशन झालं तर किती होतंय? 360 डिग्री होतंय. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 360 डिग्री होतंय, बरोबर आहे ना? 1 रिव्हॉल्युशनचा डिग्री मधला अँगल किती येणार आहे बघा? 1 कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे डिग्री मधला अँगल येणार आहे, दॅट इज थीटा इज इक्वल टू 360 डिग्री येणार. हे सगळ्यांना लक्षात येते, बरोबर आहे ना? आणि त्याचबरोबर 1 कम्प्लीट रिव्हॉल्युशनचा अँगल इन रेडियन किती येणार बघा? तर आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस ना. आता एक रिव्हॉल्युशनची आर्क लेंथ म्हणजे काय येणार? लक्षात येते का? एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन झालं सपोज, इथे एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन या पद्धतीने झालं, तर आर्क लेंथ म्हणजे काय होणार आहे? हा कम्प्लीट सर्कलची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स येणार आहे. ओके, म्हणजे आर्क लेंथ एका कम्प्लीट रिव्हॉल्युशनला आर्क लेंथ होणार आहे सर्कम्फरन्स. ओके, आणि सर्कम्फरन्स असणार आहे 2 पाय आर डिवायडेड बाय आर. आर आर गेट कॅन्सल आणि इथं काय येणार आहे? 2 पाय रेडियन. बघा, एका कम्प्लीट रिव्हॉल्युशनचा डिग्री मध्ये अँगल असतो 360 डिग्री, तर एका कम्प्लीट रिव्हॉल्युशनचा रेडियन मध्ये अँगल असतो 2 पाय रेडियन. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला? लक्षात घ्या, याचा मिनिंग काय झाला की 360 डिग्री म्हणजेच काय असतं? 2 पाय रेडियन असतं, किंवा 2 पाय रेडियन म्हणजेच काय असणार आहे? 360 डिग्री असणार आहे. हे डिग्री आणि रेडियन मधलं कन्व्हर्जन आहे, लक्षात घ्या. हे अगोदर बेसिक लक्षात ठेवा. एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन मध्ये म्हणजे काय असणार? 360 डिग्री असणार, आणि एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय रेडियन असतं. हे तर प्रूव्ह करून दाखवलंय, लक्षात घ्या. एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन झालं तर आर्क लेंथ होणार आहे सर्कम्फरन्स एवढी, 2 पाय आर सर्कम्फरन्स डिवायडेड बाय आर म्हणजे काय होणार आहे? 2 पाय रेडियन. पुन्हा एकदा सांगतोय, 1 कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे 360 डिग्री आणि 1 कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय रेडियन, म्हणजेच 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री येणार आहे. ओके, आता याच्यावरून बघा मग. ओके, पुन्हा एकदा बघा,
2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. मग पाय रेडियन म्हणजे काय येणार आहे? 180 डिग्री येणार. 180 डिग्री. ओके, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. पाय बाय 2 रेडियन म्हणजे काय येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. किंवा पाय बाय 4 रेडियन म्हणजे काय येणार आहे? 45 डिग्री येणार आहे. पाय म्हणजे 3.14 त्याची व्हॅल्यू असते, लक्षात घ्या. रेडियन मधला अँगल सांगायचा म्हणजे पायच्या स्वरूपातला अँगल सांगायचा. लक्षात येते? इन टर्म्स ऑफ पाय. आता मग जनरल फॉर्म्युला कसा येणार बघा. जनरल फॉर्म्युला, ओके, इथं हे नेहमी लक्षात ठेवा. टू कन्वर्ट डिग्री टू रेडियन multiply it by पाय बाय 180. ओके, सो डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. का मल्टिप्लाय करावं लागतं? कारण पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असतं. याच्यामुळं पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री असतं. म्हणजे डिग्रीचं कुठल्याही डिग्रीच्या अँगलच्या रेडियन मध्ये आपल्याला जर कन्वर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? इथं पाय बाय 180 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, एक्झाम्पल्स काही बघूया. सपोज 30 डिग्री म्हणजे किती येणार आहे? तर 30 इंटू काय येणार आहे? पाय बाय 180 होणार आहे. आता 30 ने 180 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे? 6 येणार. सो पाय बाय 6 रेडियन. 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन. परत 60 डिग्री म्हणजे किती रेडियन? 60 डिग्री 60 इंटू काय येणार आहे? पाय बाय 180 येणार आहे. मग 0 कॅन्सल, 6 3 जार 18 म्हणजे काय येणार आहे? पाय बाय 3 रेडियन येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, डिग्री आणि रेडियन मधल्या व्हॅल्यू ज्या आहेत या व्हॅल्यू तरी ऍटलिस्ट तुम्हाला सगळ्या पाठ पाहिजेत, माहिती पाहिजेत. म्हणजे बघा, वर मी डिग्री मधल्या व्हॅल्यू देतोय आणि खाली रेडियन मधल्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. ओके, आणि ह्या व्हॅल्यू पाठ करून ठेवल्या तरी चालेल. ओके, पहिली गोष्ट म्हणजे 360 डिग्री. ओके, म्हणजे 360 इंटू पाय बाय 180 केलं तर काय येणार आहे? बरोबर 2 पाय येणार. 180 डिग्री म्हणजे काय येणार आहे? पाय रेडियन येणार. 90 डिग्री म्हणजे किती येतं? पाय बाय 2 रेडियन येतं. 45 डिग्री म्हणजे किती येणार आहे? पाय बाय 4 रेडियन येणार आहे. 30 डिग्री म्हणजे किती येणार आहे? पाय बाय 6 येणार आहे. 60 डिग्री म्हणजे काय येणार आहे? पाय बाय 3 रेडियन येणार आहे. ओके, या तरी व्हॅल्यू पटपट तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत. ओके, पुन्हा एकदा बघा, 360 डिग्री म्हणजे 2 पाय रेडियन, 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन, 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन, 45 डिग्री म्हणजे काय येणार आहे? पाय बाय 4 रेडियन, 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन आणि 60 डिग्री म्हणजे काय असतं? पाय बाय 3 रेडियन असतं. ओके, ऍटलिस्ट एवढ्या तरी व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही जर अँगल आला तर कन्वर्जन कसं करायचं सांगितलंय. डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करायला पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. आणि उलट मग समजा रेडियन मध्ये अँगल दिला आणि डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर काय करायचं? 180 बाय पाय न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे उलट पण काही वेळेला करावं लागणार. ओके, टू कन्वर्ट radian to degree, convert radian to degree, multiply it by 180 divided by pi. 180 by pi. Okay, so for example 3 pi by 5 किंवा 3 pi by 6 रेडियन म्हणजे किती डिग्री? तर 3 pi by 6 इंटू 180 डिवायडेड बाय पाय होणार. पाय अँड पाय गेट कॅन्सल. 3 2 जार 6 म्हणजे काय येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. किंवा 5 पाय बाय 3 रेडियन म्हणजे किती डिग्री? तर 5 पाय बाय 3 इंटू काय करायचं आहे? 180 बाय पाय करायचं. पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओके, हे येणार आहे 60. 60 इंटू 5 किती येणार आहे? 300 डिग्री येणार आहे.
तर या पद्धतीनं डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री तुम्हाला कन्व्हर्जन इझिली जमलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आपण प्लेन अँगल स्टडी करायला लागलोय. प्लेन अँगल साठी 2 युनिट आहेत. एमकेएस सिस्टीम मध्ये आहे डिग्री आणि एसआय सिस्टीम मध्ये आहे रेडियन. ओके, डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायला π/80 वापरतो. ओके, डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्जन करायला π/180 ने मल्टिप्लाय करायचं आणि रेडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करायला 180/π ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, आणि ह्या व्हॅल्यू साधारणपणे तुम्हाला माहिती पाहिजे. डिग्री टू रेडियन 360 डिग्री 2π, 180 डिग्री π रेडियन, 90 डिग्री π/2 रेडियन, 45 डिग्री π/4 रेडियन, 30 डिग्री π/6 रेडियन आणि 60 डिग्री म्हणजे काय येणार आहे, π/3 रेडियन येणार आहे. तर ही प्लेन अँगलची कन्सेप्ट झालेली आहे. आता थोडंसं सॉलिड अँगल, सेकंड टाइप ऑफ अँगल सॉलिड अँगल म्हणजे काय असतं बघूया. सॉलिड अँगल. ओके, सॉलिड अँगल. This solid angle is denoted by omega. Okay, so this is a Greek alphabet ज्याला काय करतो आपण ओमेगा असं म्हणतो. हे W सारखं दिसतं. ओके, हे ग्रीक अल्फाबेट आहे ज्याला ओमेगा म्हणायचं. ओके, W आपण कसं करतो ऍक्च्युअली, दिस इज W. ओके, सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय असतं, इट इज 2 डायमेन्शनल अँगल. फिर सॉलिड अँगल म्हणजे काय असणार आहे, इट इज अ 3 डायमेन्शनल अँगल. प्लेन अँगल 2 लाईन्सच्या मध्ये असतो, तर सॉलिड अँगल हा कर्ड सरफेसच्या मध्ये असतो. बघा, सॉलिड अँगल इज a 3-dimensional angle formed. Is 3-dimensional angle. Solid angle is a 3-dimensional angle formed at vertex of cone. Vertex of cone by its curved surface. By its curved surface. ओके, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही कोन बघितलेला असेल. ओके, 3-डायमेन्शनल अँगल म्हणजे काय मी ते तुम्हाला सांगतो. हा ट्रायंगल आहे, याचं कोन मध्ये कन्व्हर्जन करतो अगोदर मी. तर याला आपण असं कोन असं म्हणतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज कोन. आता कोनचा हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटला काय म्हणणार मी, एपेक्स असं म्हणणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज एपेक्स. ठीक आहे, तर इथं आता लक्षात घ्या, कोनच्या या एपेक्सला कुठल्याही 2 लाईन नाहीयेत, असा कर्व्ड सरफेस आहे, लक्षात घ्या. आणि ह्या कर्व्ड सरफेसच्या आतमध्ये जो काय तयार झालेला अँगल आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल असं म्हणतो. आता दिसताना आपल्याला ऍक्च्युअली ह्या 2 लाईन दिसायला लागल्यात. ऍक्च्युअली तो काय आहे, कंप्लीट असा सर्क्युलर कर्व्ड सरफेस आहे. तर कोनच्या एपेक्सला, कोनच्या या कॉर्नरला या कर्व्ड सरफेसनं तयार केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणणार मी, सॉलिड अँगल असं म्हणणार आहे. लक्षात येतंय. तर या पद्धतीने ही सॉलिड अँगलची कन्सेप्ट आहे. सॉलिड अँगल इज द 3-डायमेन्शनल अँगल फॉर्म्ड ॲट द व्हर्टेक्स ऑफ द कोन बाय इट्स कर्व्ड सरफेस. म्हणजे कर्व्ड सरफेसच्या आतमध्ये तो 3-डायमेन्शनल अँगल असतो. ओके, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल. ठीक आहे, आता सॉलिड अँगल फाइंड आउट कसा करायचा किंवा सॉलिड अँगलचा बेसिक फॉर्म्युला काय आहे बघा. आता हा जो कोन आहे, या कोनची ही साइड जी आहे, स्लॅन्टेड साइड, त्याला काय म्हणूया, आर असं म्हणूया. आणि या अँगलच्या समोर इथं काय आहे, एक सरफेस आहे. अँगलच्या, हा सॉलिड अँगल जो आहे ना, त्याच्या समोर एक सरफेस आहे. त्याचा एरिया सपोज किती आहे, समोर जो अँगल आहे ना, हा स्पेरिकल सरफेस असणार आहे. हा कसा असणार आहे, स्पेरिकल सरफेस. कर्व्ड सरफेस असणार आहे, एक्झॅक्टली प्लेन नसणार आहे. ओके, तर सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय बघा. सॉलिड अँगल, ऍक्च्युअली याचा एसआय युनिट अगोदर लिहूया. सॉलिड अँगलचं एसआय युनिट आहे, एसआय युनिट आहे दॅट इज स्टेरॅडियन. ओके, स्टेरॅडियन, याला शॉर्ट मध्ये एसआर असं म्हटलं जातं. ओके, प्लेन अँगलचं एसआय युनिट काय होतं, रॅडियन होतं. रॅडियनच्या पुढे फक्त एसटीई, स्टे हा वर्ड जोडलेला आहे. ओके, स्टेरॅडियन हे काय आहे, याचं एसआय युनिट आहे.
आता सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय येतोय बघा. सॉलिड अँगल इन स्टेरेडियन इज इक्वल टू एरिया ऍट बेस ऑफ कोन. हा जो कोन आहे त्याच्या समोरचा एरिया, बेसचा एरिया, याला काय म्हणणार आपण, बेस असं म्हणणार ना. हा स्पेरिकल सरफेस असणार आहे बेस. एरिया ऍट बेस ऑफ द कोन डिवाइडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे रेडियस स्क्वेअर. ओके, कारण कोन हा काय असतो, स्पिअरचा एक पार्ट असतो, लक्षात घ्या. तर सॉलिड अँगल म्हणजे एरिया ऑफ बेस ऑफ कोन डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. पुन्हा एकदा ही कन्सेप्ट मी थोडीशी सॉलिड अँगलची आणखी परत तुम्हाला समजून देतो. सपोज हा का आहे, स्पिअर आहे. दिसायला आपल्याला सर्कल दिसतंय, परंतु हा ऍक्च्युली का आहे, सपोज एक स्पिअर आहे. कारण स्पिअरची डायग्राम ऍक्च्युली आपण इथं काढू शकत नाही. हा स्पिअर आहे, ठीक आहे. आता या स्पिअरचा मी छोटासा सरफेस एरिया घेतला, छोटासा असा सरफेस एरिया ए घेतला. हा कसा असणार आहे, त्या स्पिअरचा पार्ट असणार, बरोबर आहे ना. त्या स्पिअरचा छोटासा सरफेस एरिया हा स्पेरिकल एरिया असणार आहे. आणि हा जो एरिया आहे ना, या सेंटरला काय करतो मी, जॉईन करतो. सेंटरला जॉईन केला तर अशा प्रकारे काय तयार होणार आहे, कोन तयार होणार आहे. आणि कोनच्या इथं तयार झालेला अँगल जो आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल असं म्हणतो. जे सॉलिड अँगल हा दोन लाईन मधला अँगल नाहीये, तर या कर्ड सरफेस मधला अँगल आहे. कुठं फॉर्म होतोय, स्पिअरच्या सेंटरला. ओके, दिस इज द सेंटर ऑफ द स्पिअर. म्हणजे लक्षात येते का बघा, प्लेन अँगल सर्कलच्या सेंटरला तयार होतोय, बरोबर आहे ना. प्लेन अँगल सर्कलच्या सेंटरला तयार होतोय, तर सॉलिड अँगल हा स्पिअरच्या सेंटरला तयार होतोय. स्पिअर्सचा आपण छोटासा सर्क्युलर एरिया घेतला, आपण छोटासा सरफेस एरिया घेतला, तो सरफेस एरिया सेंटरला जॉईन केला तर एक कोन तयार होणार आहे. आणि त्या कोनच्या अपेक्सला किंवा त्या सेंटरला असणारा जो अँगल आहे ना, त्याला काय म्हणणार आपण, सॉलिड अँगल. ओके, मग या स्पिअरची रेडियस आर असेल तर पुन्हा एकदा बघा, सॉलिड अँगल म्हणजे काय असणार आहे, ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सॉलिड अँगल इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज हा समोरचा असणारा एरिया, इथला सॉलिड अँगल सपोज ओमेगा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ए डिवाइडेड बाय रेडियस ऑफ द स्पियर स्क्वेअर येणार. एरिया ऑफ द बेस ऑफ द कोन डिवाइडेड बाय आर स्क्वेअर लिहिण्याऐवजी काय लिहूया, आर स्क्वेअर लिहिण्याऐवजी स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. ओके, तर पुन्हा एकदा फॉर्म्युला येतोय, ओमेगा इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. हा फायनल फॉर्म्युला याचा येणार आहे. आता इकडे लक्ष द्या, जसा कंप्लीट सर्कलचा म्हणजे एका रिव्होल्यूशनचा प्लेन अँगल किती असतो, 2 पाय रेडियन असतो. तर आता हा कोन आपण काय केला, पूर्णपणे असा ओपन करत गेला तर हा सॉलिड अँगल वाढत जाणार आहे, ठीक आहे. तर पूर्ण या स्पियरचा सॉलिड अँगल किती असणार आहे. ओके, तर सॉलिड अँगल ऑफ ए कंप्लीट स्पियर, सॉलिड अँगल ऑफ ए कंप्लीट स्पियर किती होते बघा, सॉलिड अँगल ऑफ ए कंप्लीट स्पियर ओमेगा इज इक्वल टू. आता हा पूर्ण आपण काय केला, कोन जर ओपन केला तर एरिया ऑफ द बेस म्हणजे काय येणार आहे, सरफेस एरिया ऑफ द स्पियर होणार ना. हा जो छोटासा एरिया आहे ना, तो काय होणार, पूर्ण स्पियरच्या सरफेसवर स्प्रेड होणार. आणि एरिया ऑफ बेस म्हणजे काय येणार आहे, सरफेस एरिया ऑफ द स्पियर होणार आहे. आणि तो किती असतो, 4 पाय आर स्क्वेअर. माहिती आहे ना, स्पियरचा सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर असतो आणि डिवायडेड बाय काय येणार आहे, आर स्क्वेअर होणार. सो आर स्क्वेअर गेट कॅन्सल आणि इथं अँगल किती येतो, 4 पाय स्टेरेडियन. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, एका कंप्लीट रिव्हॉल्युशनचा प्लेन अँगल असतो 2 पाय रेडियन. आणि एका कंप्लीट स्पियरचा, एक रिव्हॉल्युशन म्हणणार नाही आता, एका कंप्लीट स्पियरचा ओके सॉलिड अँगल असतो 4 पाय स्टेरेडियन. ओके, सो सॉलिड अँगल जास्तीत जास्त किती असतो, 4 पाय स्टेरेडियन असतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. या पद्धतीने ही सॉलिड अँगलची कन्सेप्ट आहे. ओके, आता सॉलिड अँगलचा आणखी एक फॉर्म्युला बघा, हा देखील अनेक वेळा फॉर्म्युला यूज करावा लागतो. सपोज देर इज अ डिस्क, okay, which makes
a semi-conical angle of suppose theta at this point P. तर P पॉइंटला जो कोन तयार होणार आहे त्याचा सॉलिड अँगल किती असणार आहे लक्षात घ्या. ओके, सॉलिड अँगल किती असणार आहे हा एक फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. याचं नाव काय होणार आहे, सॉलिड अँगल फॉर्म्ड बाय ए डिस्क. ओके, किंवा सर्क्युलर प्लेट अशा प्रकारचे एक डिस्क असेल आणि ते डिस्क एका पॉइंट बी ला जॉईन केल्यानंतर इथं किती अँगल तयार होतोय, प्लेन अँगल थीटा तयार होतोय. तर सॉलिड अँगल किती तयार होईल, सॉलिड अँगल फॉर्म बाय ए डिस्क. ओके, तर या सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असणार आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. आता याचं डेरिव्हेशन काय आपल्याकडं नाहीये, म्हणजे आउट ऑफ स्कोप ऑफ सिलेबस आहे, त्याच्यामुळे हा एक फॉर्म्युला म्हणजे समोर एक सर्क्युलर एरिया असेल आणि पी पॉइंटला त्यानं तयार केलेला हा थीटा म्हणजे सेमी कोन अँगल असेल, कोनचा हाफ अँगल लक्षात घ्या थीटा असेल, तर इथं सॉलिड अँगल किती तयार होतो, 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ओके, 2 पाय इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा हा सॉलिड अँगलचा एक फॉर्म्युला आहे. ओके, हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सॉलिड अँगल. तर हे जे आता मी सॉलिड अँगलची जी कन्सेप्ट सांगितलेली आहे ती पुन्हा 2-3 वेळा रिपीट थोडीशी बघा, म्हणजे ही तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या डोक्यात फिक्स बसेल. ओके, कारण ही फिजिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सॉलिड अँगलची. सॉलिड अँगलचे सगळे फॉर्म्युले पाठ करा, सॉलिड अँगलची सगळी कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ओके स्टुडंट, so this is all for today's lecture of the physics.